संध्याकाळ झाले मंडळी आणि संध्याकाळी आपल्या घराच्या पाठून दिसणारा जो व्ह्यू असतो ना तो एक नंबर दिसतंय तुम्हाला. सूर्यास्ताची वेळ आहे आणि आता पाखरांचा किलबिलाट असतो. पाखरं आपापल्या घरी परत जातात. गावातील जी माणसं आहेत ते कामं करून घरी येतात आणि त्याच्यामध्ये हा सुंदर व्ह्यू. गावाला आलेलो मंडळी, घरात थोडीफार कामं होती, जी जमीन वगैरे करायची होती आणि त्याच्यानंतर कलमांना थोडंसं पुरण वगैरे घालायचं होतं. तर ही सर्व कामं आवरलेत आणि थोडं गावाकडे आल्यानंतर पार्ट्या वगैरे पण झालेल्या आहेत आणि पर्यावरती पण जाणं झालं आहे, जंगलात जाणं झालं, लाकडं थोडीशी आणली, असं सगळी कामं झालेत आणि आज निघतो आहे मुंबईला. घराच्या पाठच्या बाजूस मी जास्त असतो गावाकडे आल्यानंतर. ॲक्च्युली पुढच्या बाजूपेक्षा आहे ना ही पाठची बाजू आमच्यासाठी खूप असं मोकळं वाटतं, कारण असदवाडीचा इकडचा व्ह्यू आहे आणि आमच्या घराच्या समोर असं घर नाही, वरच्या बाजूस घर आहेत आणि खालच्या बाजूस घर आहे. समोर नसल्यामुळे आमच्या पुढच्या बाजूस थोडं कमीच असतो वावर, पाठच्या बाजूस जास्त असतो. ऑफिसची कामं पण माझी काजूच्या झाडाखाली होतात घराच्या पाठीमागे. तर एवढे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत आल्यात, नक्कीच आवडले असतीलच. आणि आत्ता आज आपल्याला निघायचं आहे मुंबईला, सॉरी गावाला, मुंबईच्या गावाला, नालासोपाराला. मुंबई म्हटल्यावर पण कमेंट येतात की तुम्ही मुंबईला नाही राहत, गावाला राहता. बरं म्हटलं ठीक आहे बाबा, गावात राहतो आम्ही नालासोपारामध्ये. तर नालासोपाराला जायचं आहे. तर आज थोडासा प्रवास वेगळा आहे, नाहीतर नेहमी आहे ना पावस नालासोपारा जी गाडी आहे आपली लालपरी ती नेहमी जातो. तर आज प्रमोद आहे आपल्यासोबत. तर पम्या बोलला की ट्रेनने जाऊया. तर ट्रेनचा प्रवास शक्यतो मी करतच नाही इकडून जाताना, कारण खूप गर्दी असते बऱ्यापैकी. आणि रात्रीचं जर ट्रेनने मी, मला वाटतं आठवत पण नाही मी कधी गेलो, मला वाटतं 10-1 वर्षापूर्वी गेलो असेल. पण आज आपल्याला जायचं आहे, एक तर तुतारी पकडू किंवा मग कोकण कन्या पकडू. तुतारी पहिली येते आणि कोकण कन्या नंतर येते. तर बघूया, जी खाली मिळेल त्याच्यामध्ये आपल्याला जायचं आहे. आता म्हणजे संध्याकाळची वेळ आहे, आता संध्याकाळच्या लगभग 6 वाजलेत. तर आता आवरावर वगैरे करतो. पाठी आलो सनसेट बघण्यासाठी, सनसेट बघितला आहे. आता पॅकिंग वगैरे करू, रात्री जेवण वगैरे उरकू आणि मग 9च्या दरम्यान आहे ना कृष्णाची रिक्षा आहे, त्या रिक्षाने मग आपल्याला जायचं आहे संगमेश्वर रेल्वे स्टेशनला. तिथून मग गाडी. पुढे चाललो, चालेल, निघायचं आहे रात्री. भेटूया परत लवकर. ओके ओके, आम्ही पण येतो. हां, सोडायला येतोय ना? नाही, मुंबईला. अच्छा, मुंबईला येतोय, एक नंबर. अजून एक मेंबर वाढला, 3 जण जाऊया. चालेल. संध्याकाळचा पायरीकडचा व्ह्यू एक नंबर. आता जस्ट सूर्यास्त झाला आहे आणि आम्ही आलेलो आहे पायरीकडे. जेवण वगैरे आवरलेलं आहे मंडळी आणि आता निघायचं आहे संगमेश्वरला. संगमेश्वर रेल्वे स्टेशनला जायचं आहे. तर रात्री 2 ट्रेन आहेत, तुतारी आहे आणि कोकण कन्या. कुठल्या ट्रेनमध्ये, पहिल्या ट्रेनमध्ये गर्दी असेल तर थांबू, अदरवाईज चढायला भेटलं तर निघून जाऊ, कारण नॉर्मल जनरल तिकीट असणार आहे आपली. आईजवळ गप्पा चालल्यात. इकडे काय काय, तांदूळ पीठ आहे, भाजी आहे, फणस आहे, म्हणजे भाजीसाठी, असं बरंच काय काय आहे. इकडे आपली बॅग भरले. तर निघायचं ना आता, 9 वाजता निघायचं आपल्याला. तर साधारण 10 मिनटात 9ला तर निघूया. 9 वाजताची रिक्षा सांगितलेली आहे, 9 वाजताची रिक्षा सांगितलेली आहे. रात्रीचा प्रवास असणार आहे पूर्ण. जे जे काय दाखवता येईल ते दाखवणार नक्की. म्या लवकर आलास? हा, मग वेळेच्या अगोदर पण पहिल्यांदा आला असेल काय पण. मी वेळेवर चालणारा माणूस आहे. होय ना? हा, मग एक नंबर. आता इकडे कोण? आता मुंबईला जायची इच्छा नाही, तरी पण आलोय. होय ना? राहूया खेकड्या रात्री जाऊया. हां, चला. चल, ह्याला रिक्षाच फिरू आहे माहिती. याच्यावरनं पण जा. हॅलो, इकडे कोण? बंटी शेठ बोला. हरिओम कुठे आहे? हरिओम येईल आता, जेवत असेल अजून. हा, ते सगळे आले, काय बोलतात ते, वराडे आले. वराडे आले, ड्रायव्हरच नाही. हा, ड्रायव्हरच नाही, नवराच नाही लग्नाला उभा, असं झालं. असं कसं होणार? वाट बघायला लागेल. चल आई, हा येतो. सकाळी लवकर फोन कर. लवकर म्हणजे उतरल्या करतो काय. आणि इकडे आमचे हे कृष्णा आज लेट आलेत. हरिओम. हरिओम. हरिओम, नमस्कार. आज उशीर का झाला? उशीर जेवायला लेट झालो, लाईट हे लाईट गेलेली मगाशी. बरोबर, माजराला शोधत होतो, त्याच्यामुळं जरा वेळ गेला. होय काय? आणि बोललो काय 9ला सांगितलं तरी हे लोक बोलले 9:30लाच निघणार. काय पण 8:30 वाजल्यापासून बसलोय. 8:30 वाजल्यापासून चला आलोय मी 9च्या अगोदर. संगमेश्वर रेल्वे स्टेशनला गर्दी बघा किती आहे, भरपूर गर्दी आहे. ओम्या बसायला भेटेल?
भेटेल ना खाली ना एकदम म्हणजे खाली तरी भेटेल ना बसायला हां येतोयस काय अरे मोठे गेला घरी घरी गेला CNG भरायला गेला असेल हा घरी गेला तेव्हा मुंबईला होय तुला न्यायला येतो भरपूर गर्दी आहे लाईन बघा केवढी आहे अर्धा तास जाईल तिकीट काढायला गाडीच्या तिकीटच्या लाईनमध्ये लागलेलो पण तिथं एक नोटीस लागलं होतं गाडी यायच्या 1 तास अगोदर विंडो खोलली जाईल हे काय कॅल्क्युलेशनच कळालं नाही 1 तास अगोदरच का आता नाही ना करून 30-35 लोक ना तिथे लाईनमध्ये उभे आहेत आत्ता वाजलेत किती माहीत आहे का 10 आणि आपली तुतारी गाडी येते 11:40 म्हणजे हे काउंटर खोलणार 10:40 आता मी आलो आहे 10 वाजता बाकीचे लोक कधी आली असतील काय माहिती म्हणजे अर्धा पाऊण तास उगाच उभं राहायचं आणि तिथे होते काउंटरला असं नाही त्या मॅडम एक होत्या पण आता काय तिथे रूल लिहिलं आहे असं मग काय बोलायचं थांबूया जेव्हा काउंटर उघडतील तेव्हा बघू काय जास्त तर गर्दी नाही वाटत आहे पण तिकडून गाडी जरा खाली आली पाहिजे नाहीतर मग वाट लागेल चला निघा मग उशीर होईल गाडी काय 9:15 थँक्यू होय चल बघतो दे बघा सांभाळून जा चला मग सकाळी करतो फोन पोहोचल्यावर हां चल बाय बाय येतोस चल बाय चल चल तुतारी एक्सप्रेस आले ती पण आज आहे अर्धा तास उशिरा आणि जी कोकण कन्या आहे 12:05ची ती 1 तास उशिरा आहे तर आमचा प्लॅनिंग आहे कोकण कन्या पकडायची कृपया लक्ष द्या सावंतवाडी वरून येणारी दादरला जाणारी गाडी नंबर 110004 सावंतवाडी दादर तुतारी एक्सप्रेस पुढे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आहे कृपया दादर तुतारी गाडी नंबर 110004 सावंतवाडी दादर तुतारी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 1 पर आ रही है जनरल डब्बे पॅक आहेत वरून येणारी दादरला जाणारी गाडी नंबर 110004 सावंतवाडी दादर तुतारी एवढी पॅक आहे फुल पॅक हां तुतारीमध्ये जनरल डब्याची अवस्था बघा पॅक आहेत पूर्ण सावंतवाडी दादर तुतारी from platform number 5 or other happy and comfortable journey. जनरल डबे तर पॅक आहेत त्यामुळे रिझर्वेशन डब्यात पण माणसं चढलेत बऱ्यापैकी कठीण आहे कोकण करण्याची अवस्था काय माहिती नाही तर आम्हाला पण रिझर्वेशन डब्यातच घुसावं लागेल नंतर TC येतात तुतारी एक्सप्रेस तर गेलेली आहे बघूया कोकण कन्या कधी येते 1 वाजताचा टायमिंग सांगितलं आहे तर बघूया त्याच्यात तरी चढायला मिळतं आहे का ऑब्वियसली ही तर सावंतवाडीवरून येते आणि कोकण कन्या मडगाववरून येते तर गर्दी तर असेल तिला पण रात्रीचे 1:45 वाजलेत अजून काही कोकण कन्या गाडी आलेली नाही आहे 1 वाजूला वाटतं बरोबर आणि गर्दी भयानक आहे गाडी नंबर 2012 मडगाव मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोकण कन्या सुपरफास्ट एक्सप्रेस थोड्याच वेळा प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येत आहे कृपया ध्यान दीजिए रात्रीचे 1:05 झालेत आणि आता गाडीची अनाउन्समेंट होते म्हणजे साधारण 5 मिनिटाच्या आतमध्ये गाडी येईल फायनली गाडी आली 1:10
दादरला आलो आहे. आता इथपर्यंत कसा आलो हे घरी गेल्यावर सांगतो. गर्दी म्हणजे भयानक गर्दी. जनरल डबे फुल, रिझर्वेशन डबे फुल. चला आता इथून आपल्याला जायचं आहे वेस्टर्न लाईनला आणि थेट नालासोपारा. चल बाय, चाल उतार उतार. नमस्कार मंडळी, शुभ दुपार. अवनी दिसते. हा अवनी आहे ना. आणि बाजूला कोण आहे? अवनी कोण आहे? तर मंडळी मुंबईला आलो, सॉरी नालासोपाऱ्याला आलो 3 दिवसापूर्वी. त्याच्यानंतर ऑफिसची कामं होती त्यामुळे व्हिडिओ करता आली नाही. गाडी खाली आहे. हा हे बघ. तर झालं असं, व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच मी म्हटलं होतं की ट्रेनचा प्रवास आहे ना मी नाहीच करत रात्री येताना. कारण जरी रिझर्वेशन असलं ना, रिझर्वेशन डबे पण पॅक असतात आणि संगमेश्वरला रिझर्वेशन डबे पण कधी कधी उघडत नाहीत. कठीण परिस्थिती आहे. तर पम्या बोलला की यावेळेस जाऊया. तर झालं असं, संगमेश्वरला आम्ही होतो जनरल डब्याला स्टार्टिंगच्या, दुसरा आणि तिसरा डब्बा. तर रिझर्वेशन डबे तर बंदच होते, पॅक होते. जनरल डब्याची अशी हालत होती तुम्ही चढूच शकत नव्हतात. कारण एक डब्याचा ना एखादा दरवाजा उघडा होता, त्यातून काय चढायला जमत नव्हतं कारण संगमेश्वरला पण बरीचशी पब्लिक होती. त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं की पुढचा माल डबा आहे तो उघडा आहे. मग काय माल डब्यात बसलो, ताट पोरा आपण काय करणार. खतरनाक परिस्थिती होती. म्हणजे त्या माल डब्यातून वगैरे भावा काळोख पूर्ण आणि एवढी गर्दी. म्हणजे त्याच्यात लकीली कसं तरी बसलो होतो. मग त्याच्यानंतर व्हिडिओ कसली करतोय, व्हिडिओ काही केली नाही. त्याच्यानंतर थेट आलो मुंबईला. अशी मंडळी सगळी परिस्थिती आहे. जर मधल्या दिवशी एवढी गर्दी असेल ना तर मग शिमगा म्हणा, आता शिमगा येतो आहे, त्याच्यानंतर मे महिना आला, गणपती आला, तेव्हा किती बिकट अवस्था असेल हे तुम्हाला कळतच असेल. त्यामुळं ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, लांबच्या पल्ल्याच्या गाड्या करण्यापेक्षा कोकणात रत्नागिरी सावंतवाडीसाठी एखाद्या अजून 1-2 गाड्या वाढवल्या ना तर बरं होईल. नाही तर परिस्थिती कठीण आहे. गाड्या तर त्या रूटने बऱ्याच जातात पण आमच्या कोकणात थांबतच नाहीत. म्हणजे पनवेलवरून काही ट्रेन डायरेक्ट रत्नागिरीला जातात, काही एखादा स्टॉप घेतात खेड, काही चिपळूणला थांबतात. संगमेश्वरला आमच्याकडे जास्त ट्रेन नाही आहे त्यामुळे आम्हाला संगमेश्वरला गाड्याच नाही. संगमेश्वरला फक्त 4-5च गाड्या आहेत, त्याच थांबतात, त्या टायमिंगच्या गाड्या. त्याच्यानंतर काय एवढ्या गाड्याच नाही. त्यामुळं प्रवास करणं हॅक्टिक होतो. मला नाही वाटत मी परत आता कधी रात्रीचा येईन. कारण तिकीट काढले तरी तुमची अशी अवस्था आहे. कारण माहिती आहे, अनुभव आहे. लास्ट टाईमला जेव्हा मी बोलतोय ना गेलेलो 10-1 वर्षापूर्वी, तेव्हा तिकीट होती. तर तिकीट बहीण होती माझ्यासोबत. तर तिकीट अजूनसुद्धा आम्हाला ते रिझर्वेशन डब्यामध्ये चढायला भेटलं नव्हतं. अशी बिकट अवस्था आहे मंडळी. असो, आज मंडळी हे रविवार, थोडंसं उशिरा उठलो आहे. तर आता मयुरी मच्छी फ्राय करते. मच्छी वगैरे आज जरा खाऊ. कारण त्याची माल डब्यातनं आलेलो ना तर पाठीची कमरेची सगळी हालत खराब होते. जर ऑफिसची कामं 3 दिवस भरपूर होती. कारण गावाला गेल्यानंतर कसं आहे, किती केलं तरी ऑफिसची कामं थोडीफार राहतात. कारण बऱ्याच वेळा कसं होतं, कामं करता करता पण मी कधी कधी म्हणतं कुठंतरी गायब होऊन जातो. त्यामुळे मग जी पेंडिंग कामं असतात ती मुंबईला येऊन कवर करायची आणि मग परत जायचं. आता ॲक्च्युली गणेश जयंती जवळच होती पण तरीसुद्धा मी मुंबईला आलो आणि म्हटलं कामं उरकतो आणि कदाचित गणेश जयंतीला पण मी जाईनच. बघूया कसं कसं होतं आहे. आज जेवणामध्ये आहे ना बांगडा फ्राय आहे आणि काय मांदेली पण आहेत ना. मांदेली फ्राय आहे, मांदेलीचा रस्सा झाला वाटतं इकडे. हा बघा इकडे रस्सा आहे, मांदेलीचा रस्सा. असं आज मस्त जेवण आहे. बऱ्याच दिवसानंतर आमच्या घरी बांगडे बनतात. नॉर्मली कोळंबी आणि बोंबील मांदेली वगैरे असतात. बांगडे बऱ्याच दिवसांनी. गावावर आल्यानंतर आता 2 दिवसांनी व्हिडिओला सुरुवात आहे आणि ती पण डायरेक्ट मच्छी फ्राय. आम्ही होळीला करू. इकडे बांगडे मस्त मसाले लावून ठेवलेले आहे, अर्धा पाऊण तास मॅरिनेट करून. इकडे तांदळाचे पीठ आणि रवा आहे ना. हो. ओके.
मच्छी फ्राय एकदम साध्या सोप्या पद्धतीने केलीत ना तरी एक नंबर लागते. मस्त फ्राय करून घेऊया. मग दुपारच्या जेवणामध्ये आज आपल्याकडे आहे मच्छी फ्राय. बांगडे तुम्ही 2 पण करू शकता, 2 भाग. आता हे कसं आहे अख्खे पण फ्राय केले ना हो पटापट होऊ दे म्हणून साठी अख्खे फ्राय करतोय. मग मयुरी गावचे एवढे आवडले की नाही? हो ना मजा केली खूप. हो मग काय लाकडं पण आणली, मजा पण केली. हो तुम्ही कधी? होळीला? आम्ही येणार होळीला. होळीला मजा करा. तोपर्यंत अवनी बघेल सगळं, यावेळेला धावेल सगळी. हो आता समजेल ना अवनीला होळीमध्ये. जाईल हो पुढे पुढे. गेल्या वर्षी पण होती पण आम्ही पाठवायचं नाही, नुकतीच चालायची ना. हो या वर्षी जाईल सगळीकडे. घराची अवस्था बघाल ना एकदम खतरनाक. हे काय बघा, हे कोण आलं तर म्हणेल काय घरी कधी कचरा काढतात की नाही. काय अवनी हे कोणी केलं? तू केलं ना? हा कोणी केलं? हा आता याची स्माइल बघा एकदम. हा सब्जेक्ट चेंज. हे बघ दे बघू काय आहे. बघा फसवते बघा कशी. शिया म्हणजे कचरा आहे. कचरा बिचरा काय नाही. हा कचरा केला कुणी? अवनी एक गॅलरीतून आहे ना, इथून तिला मजा येते बघायला. कबूतर दिसत आहेत. ए हा काहीतरी लागेल तुला माहिती आहे. बाला बाला बाला. मांदेली पण मस्त मॅरिनेट झालेत बघा. मांदेली एकदम कुरकुरीत बनवली ना की मस्त वाटत खायला. हो अशी तर म्हणजे फ्राय केलीत की चपाती नसेल अशीच पण मस्त खाऊ शकता तुम्ही स्टार्टर म्हणून. मांदेली फ्राय आणि मांदेली बोंबील हे सगळे कशी स्वस्त मच्छी. मांदेली बऱ्यापैकी मयुरी बोलते आता सगळं महाग झालंय. हा त्यातल्या त्यात महाग आहे पण तरी सुद्धा मच्छी आता महाग आहे जरा. हा महिना पुढच्या महिन्यात होईल जरा. हो चला मंडळी जेवण मस्त तयार झालेलं आहे. इकडे बघताय बांगडा फ्राय, मांदेली फ्राय, मांदेलीचा रस्सा, भात, तांदळाची भाकरी आणि कांदा. असं मस्त परिपूर्ण जेवण आहे. या मंडळी जेवायला या. चला मंडळी जेवण झालेलं आहे. तर आता ॲक्च्युली गावच्या एक 2 व्हिडिओ आहेत ते आपण एडिट करायचे आणि आता डेटा वगैरे ट्रान्सफर करायचं आहे. लॅपटॉप चालू आहे आणि ॲक्च्युली उद्या ऑफिसचं पण सगळं बघायचं. तर आज एडिट मला करावं लागेल कारण उद्या परत ऑफिसमध्ये एडिट नाही करता येणार. आणि त्याच्यानंतर मग आहे आपल्याला गावी जायचं गणेश जयंतीसाठी. तर ते पण बघूया कसं जायचं ते अजून कन्फर्म नाही आहे. पण शक्यतो जाताना ट्रेनचा प्रवास चालून जातो पण मुंबईला येताना गावावरून ट्रेन नको म्हणजे नकोच. चला म्हणजे आता जेवण तर झालेलं आहे. आता इथे थांबूया. गावाकडच्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत आल्या. नक्कीच आता परत येईल. गेलो तर 2-3 दिवसासाठीच जाईन पण हां गावचे व्हिडिओज परत येतीलच. बघूया कसं कसं काय काय शूट करता येतं ते. तर चला मंडळी आतापुरतं इथे थांबूया. भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. बाय बाय कर. बाय बाय. अवनी आहे ना. अवनी अविनाश गडशी.